रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान गेले 2 दिवस रेल्वेच्या आधुनिकीकरणासह प्रगतीपथावर असलेल्या कामांवर चर्चा करण्यासाठी बैठका घेतल्या। प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि नव्या तंत्रज्ञानाद्वारे रेल्वेला नवा टप्पा गाठण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली। काल त्यांनी पुणे रेल्वे स्थानकाची पाहणी करून या स्थानकाच्या पुनर्विकासाचा आणि सर्व सेवा सुविधांचा आढावा घेतला। पुणे रेल्वे स्थानकाचा विकास करताना वारशाचंही संवर्धन करणं तसंच सुविधा आणि क्षमता वाढवणं यासाठी काय करता येईल याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली। टप्प्याटप्प्याने हे काम करणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं। लोनावाला से पुणे के लिए जो 3rd और 4th लाइन है उसके संबंध में जो विषय जो सैंक्शंस अप्रूवल्स की जरूरत थी वो सब भी आज डिस्कस हुए। जीएम साहब को गो-अहेड दे दिया है। तीसरा, पुणे जंक्शन को एक मॉडर्न स्टेशन बनाने के लिए वाइल मेंटेनिंग इट्स हेरिटेज को मेंटेन करते हुए उसमें ये डिसीजन लिया आज कि इसको फेज वाइज डेवलप करना उचित होगा, क्योंकि पुणे स्टेशन बहुत ही कंजेस्टेड स्टेशन है, बहुत इसमें डिमांड बहुत हाई है। तो पुणे स्टेशन को फेज वाइज डेवलपमेंट करने का आज फैसला लिया गया। पुण्यात भारतातल्या पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानानं रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या चादरी आणि उशीच्या अभ्रांच्या गुणवत्तेची तपासणीही केली। पुण्यातील हे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञान यंत्र भारतात प्रथमच वापरलं जात आहे। हे पूर्णपणे मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलं आहे। या तंत्रज्ञानाद्वारे एखादी अस्वच्छ चादर या यंत्रामध्ये जाताच हे यंत्र स्वच्छतेचं प्रमाण सांगेल। जर चादर अस्वच्छ असेल तर या अलार्म वाजतो आणि जर चादर स्वच्छ असेल तर पॅकिंगसाठी पुढे जाईल, अशी माहिती वैष्णव यांनी दिली। समझ सके और सेफ्टी में उसकी बहुत अच्छा रोल रहेगा। दूसरा, आपने देखा जो लॉन्ड्री है उसकी क्लीनिंग का सिस्टम एआई बेस्ड कैमरा से आज करीब 2% लॉन्ड्री को सैंपल चेक किया जाता है। इससे 100% चेक होता है और जो भी ढंग से क्लीन नहीं हुआ हो उसको रिजेक्ट किया जाता है। ये एक एक्सपेरिमेंट है, अभी पायलट स्टेज पे है। जैसे जैसे डेवलप होगी ये टेक्नोलॉजी वैसे देश के सभी जगह लगाएंगे। यासोबतच रेल्वे मंत्र्यांनी मुंबई ते पुणे दरम्यानच्या रेल्वे कामांचा आढावा घेतला। मुंबई ते लोणावळा मार्गे पुणे घाट विभागाचं अत्याधुनिकीकरण तसंच अतिरिक्त रेल्वे मार्ग टाकण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली।